Hello friends, welcome to second innings of life. First of all, thank you all of you. आपली सेकंड इनिंगची फॅमिली आता वाढत चालली आहे. तसेच आपण सर्वांनी गावरान स्टार धाबा या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सुद्धा सर्वांचे धन्यवाद. आणि गावरानचा अनुभव घेतल्यानंतर आज आपण चाललो आहोत 5 स्टार हॉटेलकडे. ताज सांता क्रूज, वन ऑफ द मोस्ट लक्झरियस हॉटेल्स इन इंडिया. हे मुंबईच्या एअरपोर्ट जवळच आहे. मोठमोठे सेलिब्रिटीज, फिल्म स्टार, विदेशी पर्यटक येथे येऊन राहतात. आणि खास म्हणजे सध्या तेथे पंजाबी कल्चर चालू आहे. हा महोत्सवसुद्धा आपण अनुभवणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ खूप छान होणार आहे. आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. चला तर मग आपण सर्वजण मिळून हा राजेशाही अनुभव घेऊयात. ही आहे या हॉटेलची आलिशान लॉबी. रात्री जेवल्यानंतर आपण ह्या पूर्ण लॉबीची टूर करणार आहोत. खूप भव्य दिव्य अशी ही लॉबी आहे. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आता आपण कॉफी घेण्यासाठी थांबलेलो आहोत. हॉटेलच्या मधोमध हे खूप मोठे असे रेस्टॉरंट आहे. सध्या इथे खास अमृतसर महोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण हॉटेल पंजाबी कल्चरच्या रंगाने सजलेले आहे. खूप छान डेकोरेशन आहे. रंगबिरंगी लाईट्स, पंजाबी कल्चरचे त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे फूड्सचे व्हरायटीज, तेथील पॉट्स, बँगल्स, खूप छान असे हे डेकोरेशन केले आहे. पारंपरिक पंजाबी फूड, तसेच त्यासोबत हे वाजणारे मनमोहक म्युझिक, सगळं काही एकदम वेगळाच असा हा अनुभव आहे. प्रवासाहून आलेला आमचा थकवा कधीच निघून गेला आणि मन अगदी या वातावरणामुळे प्रसन्न झाले आहे. खूप मस्त. बघा, हे खास पंजाबी चुली या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. संध्याकाळी डिनरच्या वेळी या चुलीवरतीच फूड बनवणार आहेत. रेस्टॉरंटचं किचनही खूप मोठे आहे. नाइस. ये हमारा लाइव किचन एरिया है एक्चुअली. यहाँ पे हम लोग सब लाइव जो भी है वो सर्व करते हैं. और अभी फिलहाल अमृतसरी महोत्सव चल रहा है हमारे यहाँ पे. जैसा पंजाबी दिखाए, वो सब हमारे यहाँ पे पंजाब के डिशेस है. उनके लाइव काउंटर्स हमने लगाए हैं. यहाँ पे लस्सी है, जो अपने सरसों का साग, मक्के की रोटी है. वहाँ पे सब जैसे ट्रेडिशनल चूल्हे पे खाना बनता है वैसे लगा. क्या क्या बनाते हैं आप? पास्तास है, सैंडविच है, बर्गर्स है यहाँ पे लाइव पे हमारे पास. और आज वो पंजाब के खास डिशेज हैं कौन सी? है मक्के की रोटी, सरसों का साग है, लस्सी है, मलाई है. और यहाँ पे कढ़ी चावल थे सुबह लाइव पे. उनकी बिरयानी है वहाँ पे, नॉन वेज वेज.
अच्छा डेकोरेट किया है पंजाबी स्टाइल मस्त किया है। थैंक यू। लिफ्टमधून रूमकडे जात असताना संपूर्ण रेस्टॉरंटचा दिसणारा हा अद्भुत व्ह्यू। डिनर करण्यापूर्वीच आम्ही लॉबीकडे फेरफटका मारण्याचे ठरवले आणि हे आहे हॉटेलच्या बाहेरील रात्री दिसणारे हे मनमोहक असे दृश्य। खूप सुंदर। आणि आता आपण एंट्री केली आहे हॉटेलच्या या आलिशान लॉबीमध्ये। खूप मोठी लॉबी आहे आणि खूपच सुंदर इंटिरियर डेकोरेशन आहे। यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत। भव्य दिव्य असे झुंबर आहेत। मोठमोठे असे 2-3 ॲक्वेरियम आहेत ज्यामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचे मासे पाहायला मिळतात। खूप झगमगट आहे झुंबरचा, तरीही एकदम शांत असे वातावरण आहे। या लॉबीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम रॉयल असा अनुभव आपण या ठिकाणी घेऊ शकतो। हा एक मोठा ॲक्वेरियम आहे आणि खूप प्रकारचे मासे त्यामध्ये आहेत। खूप सुंदर। हे मासे पाहताना एकदम आराम व शांतता अशी अनुभवास मिळते आणि त्यासोबत या ठिकाणी असणारे हे मनमोहक असे म्युझिक। हे रंगबिरंगी असे खाली असणाऱ्या ॲक्वेरियम मध्ये मासे आहेत। लहान मुलांना तरी या ठिकाणी खूप छान असा वेळ घालवता येतो। खूप मजा करतात मुले, लहान मुले या ठिकाणी। सुंदर। या ठिकाणी फार बरेचसे प्रवासी येत जात असतात कारण एअरपोर्टच्या जवळच असणारा हा 5 स्टार हॉटेल आहे हे। त्यामुळे
डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही एअरपोर्टच्या सोयीस्कर अशा अंतरावर असल्यामुळे रात्रंदिवस प्रवाशांची ये-जा चालू असते. एकदम लक्झरियस असे हे 5 स्टार हॉटेल आहे आणि येथील काही रूममधून आपण रनवे व्ह्यू पाहणार आहोत. म्हणजे एअरपोर्टवरती विमान उतरताना आणि उडताना हे दृश्य आपण रूममध्ये बसून पाहणार आहोत. ही रूम टूरसुद्धा आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व लक्झरियस सोयी सुविधा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आता आपण डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. या ठिकाणी आपल्या रूमची एंट्री करावी लागते आणि आता पहा या ठिकाणी काय काय व्हरायटीज आहेत. भरपूर फूडचे आयटम्स आहेत या ठिकाणी. सलाड, व्हेज, नॉन व्हेज, पंजाबीच्या भरपूर डिशेस आहेत आणि सोबत स्वीट्समध्ये सुद्धा आईस्क्रीम, केक्स, जिलेबी असे त्यामध्ये सुद्धा स्वीट्सचे पण भरपूर व्हरायटी आहेत आणि पानसुद्धा आहे. जेवल्यानंतर खाण्यासाठी पानसुद्धा ठेवलेले आहे.
हे सगळे स्वीट्स डिनरमध्ये सगळेच फूड खूप डिलिशियस होते. आणि आता आपण दुसऱ्या दिवशी येथे ब्रेकफास्टसाठी आलो आहोत. आता ब्रेकफास्टमध्ये काय काय व्हरायटीज होते हे आपण बघणार. सकाळी 7 ते 10:30 हे ब्रेकफास्ट टायमिंग आहे. आम्ही 9 वाजता पोहोचलो. बरेच जण ब्रेकफास्ट करून बाहेर पडले होते तिथून. प्लेन मसाला डोसा मोतीचूर पुस्तक है. एक प्लेन मसाला डोसा भी दो. एक प्लेन मसाला डोसा मैम के लिए. अमृता है नहीं क्या बेटा? हुआ क्या? हो गया.
सारा फिनिश किए ना। कॉफी बहुत बढ़िया है। हाँ, थैंक यू मैम। आई विल जस्ट शो यू सम, आपको कुछ बताता हूँ। दिस इज कॉल्ड मीटर कॉफी हियर। हाँ, मेक मीटर कॉफी। दिस इज द लिक्विड। आपने ये करके रखा है क्या? ये ब्लेंड करके रखा है ये क्या? एक्चुअली जो है ना मैम, ये लिक्विड है ना, इसको पहले तो कॉफ़ी हाँ, पाउडर बनाते हैं हम लोग, कॉफ़ी का बीन्स पीसते हैं, उसके बाद में उसको गर्म पानी भी, आप फिल्टर इनसाइड हम लोग के पास फिल्टर है, तो उसके अंदर गर्म ये पाउडर डालते हैं, उसके ऊपर गर्म पानी, फिर वो एक एक ड्रॉप करके फिल्टर होकर नीचे आता है, तो फिर वो डिकॉशन होता है ये कॉफ़ी का लिक्विड। फिर हम लोग दूध अलग से गर्म करते, फिर उसके अंदर मिक्स करते, तो फिल्टर कॉफ़ी उसको होता है। बहुत अच्छा फिल्टर कॉफी। थैंक यू सो मच। थैंक यू। हाँ, दिस इज यू बना सकते। ओके, यू हैव एनी यूट्यूब चैनल मैम? यस यस। सेकंड इनिंग्स ऑफ लाइफ। सेकंड इनिंग्स ऑफ लाइफ। ओके, आप उस पे अपलोड करते हैं? हाँ, अपलोड करते हैं। हाँ, ग्रेट मैम। थैंक यू। या हॉटेलचं स्विमिंग पूल आहे. How's the room? Room is good. आणि आता आपण रनवे व्ह्यू असणारी रूम टूर करणार आहोत. हो हो, फार मोठी साईज आहे रूमची आणि पूर्ण डेकोरेटिव्ह आहे. कबर्ड्स आहेत मोठमोठे. चहा कॉफी करण्याची सोय आहे. फ्रीज आहे. फ्रीजमध्ये काही पेय पण आहेत. मोठा टीव्ही, सोफा आहे मोठा आणि हा मोठा असा प्रशस्त बेड आहे. आणि ही पहा रूममधून दिसणारा हा रनवे व्ह्यू. आपण ह्या ठिकाणी रूममध्ये बसून समोरच विमान येताना जाताना उडताना पाहू शकतो. खूप
अद्भुत आणि सुंदर व्ह्यू आहे हा. या ठिकाणी साऊंड प्रूफिंग आहे रूम्स आणि विंडोज डबल ग्लेज्ड आहेत, त्यामुळे रनवे व्ह्यू असतानाही आवाज कमी येतो. रूममधून हा व्ह्यू पाहणे म्हणजे खरोखर खूप विलोभनीय असं हे दृश्य आहे. आता या ठिकाणी हे वॉशरूम आहे. हे मोठे कबर्ड आहे. या ठिकाणी सुद्धा प्रेस करण्यासाठी प्रेसची सोय आहे. लॉकर आहे. बाथटब मोठा आहे. हेअर ड्रायर. तिकडे थंडीत जायला खरं चॅनेल आहे सेकंड इनिंग्स ऑफ लाईफ म्हणून. आफ्टर रिटायरमेंट वी स्टार्ट दिस. सो यू आर एक्सप्लोरिंग. आता वेळ झाली चेकआउट. किती गोड. सो वी केम हिअर. किती छान. सर किंवा तुमचा किंवा मॅमचा मला ईमेल ॲड्रेस मिळेल. मस्त आहे. चालेल. हॉटेल पण छान आहे. मस्त वाटलं. आवडलं तुम्हाला? फार आवडलं. आणि सगळ्यांची म्हणजे हे पण छान आहे. पोलाइटली सगळे बोलतात ना, मस्त वाटतं एकदम. माझं नाव जान्हवी आहे. तर मला काही नेक्स्ट टाइम जरी येणार असेल तर भेटूच. ओके ओके शुअर. थँक्यू. After retirement? Yes, after retirement. So was in the army? Sign. Oh, yes, signature. Just scribble. Sir used to be in forces. हाँ, किर्लोस्कर कंपनी में थे. Kirloskar, जो मोटर बनाते हैं. हाँ हाँ. अच्छा. How it's going? अच्छा चल रहा है. Thank you. इसका बिल मिलता है, मैं दे देता हूँ सर. दो मिनट दीजिए. अशा प्रकारे ताज सांताक्रूज या आलिशान हॉटेलचा रॉयल एक्सपिरियन्स घेऊन आम्ही आता बाहेर पडत आहोत. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि कमेंटही करा. त्यामुळे आम्हाला आणि असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. करेक्ट. आता तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या. बाय बाय.